गोंदिया के गोठनपार में कुछ दिन पहले एक 12 वर्षीय बालिका पर कुछ लोगों ने सामूहिक अत्याचार कर उसकी निर्मम हत्या कर दी थी, जिसके बाद परिसर में शोक की लहर फैल गई थी। इस घटना पर लोग आक्रोशित हो उठे थे, जिसके बाद पुलिस अधीक्षक तथा जिलाधिकारी को ज्ञापन सौंपकर हत्यारों को फांसी दिए जाने की मांग की गई थी। अगर 5 दिनों में हत्यारों को नहीं पकड़ा गया तो एसपी कार्यालय के सामने भारी मोर्चा निकाला जाएगा, ऐसी चेतावनी भी दी गई थी। अब इस घटना के 7 दिन बाद नाबालिग छात्रा से अत्याचार कर पत्थर से कुचलने वाले चारों आरोपियों को पुलिस ने पकड़ लिया है। इसकी जानकारी अपर पुलिस अधीक्षक नित्यानंद झा इन्होंने प्रेस वार्ता के माध्यम से दी। आगे की जांच जारी है। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। नेमकं काय घटनाक्रम होता, कशी घटना घडली होती, काय सांगायचं? आतापर्यंत गुन्ह्यामध्ये 4 आरोपी यांना ताब्यात घेतलेली आहे आणि त्याने नागपूरमध्ये बाल सुधारगृह आहे तिथे जे जुवेनाइल जस्टिस बोर्ड आहे त्यांनी 17 मे पर्यंत तिथे पाठवलेले आहे। सर, काय उद्देश होता त्या मागच्या हत्या करण्याचा त्या आरोपींचा? आतापर्यंत माहितीनुसार जे उद्देश आहे ते सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचे उद्देश होते आणि त्याच्या दरम्यान काहीतरी भांडण झाले त्याच्यामध्ये आणि ते जे जुवेनाइल आहे त्यांनी ते कृत्य केले। सर, मृत मुलगी कुठल्या वर्गात शिकत होती आणि आरोपी कुठल्या वर्गात शिकत होते, यांचं काय कनेक्शन होतं, नेमकं कुठून ओळख पटली याला? जे मुलगी होते ते आता स्टँडर्ड 6 मध्ये होते आणि जे मुलगा होते ते 4ही लोक 12th पास आउट होते आणि आता ते सध्या आता ते डिफरंट शॉप्समध्ये ते जॉब करत होते। सर, अतिशय नक्षलग्रस्त भागात ही सगळी घटना घडली, ज्या ठिकाणी चॅलेंजिंग सगळे आपले सांगितलं त्या पद्धतीनं कशा पद्धतीने तपास करताना काय अडचणी नेमकं आल्या होत्या आपल्याला? अडचणी अशा आल्या होत्या की तिकडे काहीतरी CCTV फुटेज नव्हते किंवा मोबाईलचे नेटवर्क नव्हते आणि इंटरनेटची सुविधा पण नव्हते आणि जे विलेजर्स होते तिकडे ते जास्त कोऑपरेट केलेले नाही। तर हे सगळे अडचण आले होते। तरी आमचे 40 लोक यामध्ये दिवस रात्री काम केले आणि 6 टीम तयार केले होते आणि ते सगळे टीम एकमेव सोबत कोऑपरेट करून आणि कोऑर्डिनेट करून ते गुन्हा उघड केले आहे। जे 4 लोक ताब्यात घेतले त्यांच्यावर कोणत्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे? ते जे कलम आहे ते 302, 376, 363 IPC आणि 4 आणि 6 पॉक्सोचे ॲक्ट। जे 4 लोक होते त्याची वय आहे 17 साल 2 महिने, 17 साल 4 महिने, 17 साल 6 महिने आणि 17 साल 10 महिने।